हॅलो आर्ट गॅलरीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मोराची रांगोळी बनवणार आहोत। याचा पूर्ण व्हिडिओ आपण बघूया। हा खूप मोठ्या साईजचा मोर आहे। A3 साईजची शीट आहे। आपणला 2 शीट जोडून मोठ्या साईजचा मोर बनवणार आहोत। तुम्हाला जर A3 साईज मध्ये जर असेल तुमचे पेपर्स A4 साईज असतील तर तुम्हाला 4 जोडावे लागतील। A3 साईज असेल तर 2 पेपर जोडावे लागतील। जर तुम्हाला A1 साईजचा पेपर भेटला तर तुम्ही डायरेक्ट करू शकता। माझ्याकडे A3 साईजचा अवेलेबल होता, त्याच्यामुळे मी 2 पेपर जोडून मग बनवत आहे। डायरेक्ट ग्लू ॲप्लिकेशन केलेले आहे। ग्लू ॲप्लिकेशन नंतर आपणला पेपर जोड द्यायचा आहे। कट टू कट घ्यायचा आहे आणि कुठंच बेंड पडला नाही पाहिजे, स्ट्रेट दिसलं पाहिजे। व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे, एअर लॉक नाही करायचं, बबल्स वगैरे नाही पाहिजे मध्ये। चेक करून घ्यायचे क्रॉस वगैरे गेला की नाही, दोन्ही साइडनी प्रेस करायचे। याला आपण सुकायला ठेवणार आहोत ओव्हरनाईट। ओव्हरनाईट सुकून झाल्यानंतर सेकंड डे ला आपण याच्यावरती सेलो टेपनी चिटकवून घेतलेला आहे। व्यवस्थित चिटकवायचं आहे। जेव्हा तुम्ही A4 साईजची घेतलं त्यावेळेस तुम्ही 4 शीट चिटकवून बनवू शकता। सेम अशाच पद्धतीने चिटकवायचं आहे। ज्या साईडला सेलो टेप आहे ती साईड खालच्या बाजूने करायची आणि वरनं रांगोळी काढायची। झेरॉक्स आपण कुठल्या साईजचा घेतलेला आहे? झेरॉक्सची साईज आहे A3 साईज नाही, ही मोठी साईज आहे। A2 मध्ये आणलेली साईज आहे मी। आणि हा झेरॉक्स आपणला जम्बोवाल्या झेरॉक्सवाल्याकडनं भेटलेला आहे। जम्बो साईज जिथे करून भेटतात तिथे करून घ्यायचा आहे। पण कुठलाही मोरची एक फोटो घेऊन झेरॉक्सवाल्याकडे क्रॉप करायचा आणि झेरॉक्सवाल्याला द्यायचं जम्बोवाल्याकडं, तो आपणला करून देतो। साईज फक्त सांगायची तुम्हाला कोणती साईज हवी आहे। पूर्ण मी ड्रॉ करून घेते। शीटला आधी मी सेलो टेपने चिटकवून घेतलेला आहे, झेरॉक्स आणि सेलो टेप। त्याच्यानंतर ड्रॉ करते। ग्लू घेते। ग्लूचं प्रमाण आपणला सेम प्रत्येक रांगोळीला जेव्हा आपण घेतो ना त्याचप्रमाणे ग्लू बनवायचा आहे। आणि माझा ग्लू खूप पातळ झालेला आहे म्हणून मी परत ग्लू टाकून त्याला व्यवस्थित घेऊन घट्ट करून घेतलेला आहे। 2 शेड मध्ये मोराचा आपण पोर्शन बनवणार आहोत। आधी डार्क ब्लू काढला, आता लाईट ब्लू टाकणार आहे। खूप सुंदर झालेली आहे रांगोळी ही, दिसायला पण आणि वजनात पण खूप लाईट वेट आहे। मोराचे पीस आपण मोरपंखी, ग्रीन, येलो, ऑरेंज अशा बऱ्याच कलरनी मोरपीस बनवणार आहोत। फक्त शेडिंग बघून घ्या तुम्ही कशी कशी शेडिंग द्यायची। पहिले हा फर्स्ट कलर देऊन घेतलेला, प्रेस करून झटकून घेतलेला आहे। त्याच्यानंतर ग्रीन कलर घेतला, ग्लू ॲप्लिकेशन करून वरती ग्रीन कलर टाकला, प्रेस करून झटकून घेतले।
त्याच्यानंतर आपल्या आतमधले 2-3 शेड देऊन घेतलेली आहे, येल्लो, ऑरेंज आणि डार्क ब्ल्यू, लाईट ब्ल्यू असा करून मोरपिसाचा कलर देऊन घेतलेला आहे. बघा मी कशी देते त्या पद्धतीने तुम्ही शेडिंग देऊ शकता मोराच्या पिसांची. खूप सुंदर दिसतीये. नक्की एकदा ट्राय करून बघा अशी या पद्धतीने. A4 साइज मध्ये जरी तुमच्याकडे पेपर असतील त्या पेपर मध्ये पण तुम्ही बनवू शकता. जशी मी 2 पेपर जोडलेले आहेत त्याच पद्धतीने तुम्ही 4 पेपर जोडून बनवा. त्याला व्यवस्थित सुकून द्या आणि मगच तुम्ही रांगोळीची डिझाईन तयार करायला घ्या. आणि तुम्ही ग्लू फक्त फॅब्रिकचाच वापरा, त्याच्याने काय होईल रांगोळी ही खूप मऊ बनते, अजिबात क्रॅक वगैरे जात नाही. दुसरा जर कुठला ग्लू वापरला ती क्रॅक जाण्याची शक्यता आहे आणि कडक पण बनते, फोल्ड वगैरे पण होत नाही. आता हिला मी रोल पण करून ठेवू शकते या रांगोळीला. आतमध्ये आपण ऑरेंज, येल्लो, रेड असे कलर टाकून घेतलेले आहेत. फर्स्ट कोट सेम पद्धतीनेच करायचा आहे आपल्याला. मध्ये मध्ये जरी कुठे रांगोळी चिटकली नाही तरी काही हरकत नाही. जेव्हा आपण सेकंड कोट घेतो त्यावेळेस ती कव्हर होऊन जाते. त्याच्यामुळे जरी कुठे लागली नाही, चिटकली नाही फर्स्ट कोटच्या वेळेस, तर तुम्ही लगेच ग्लू लावून त्याला परत रांगोळी टाकायची नाही. जेव्हा फर्स्ट कोट पूर्ण सुकला जाईल तेव्हाच तुम्ही सेकंड कोटच्या वेळेस रांगोळी टाका. नाहीतर तुम्ही अशा करसाल की गॅप राहिला, चिटकली नाही फर्स्ट कोटच्या वेळेस, म्हणून तुम्ही लगेच ओल्यापणी वरती ग्लू लावला आणि मग रांगोळी टाकली, मग काय होईल त्याने खूप जाड प्रमाणात रांगोळी लागली जाईल. जेव्हा जाड प्रमाणात लागली जाते तेव्हा आपली रांगोळी ही फोल्ड होत नाही आणि लाईट वेट पण होत नाही. फक्त ही काळजी घ्या तुम्ही. शेड मध्ये आपण ग्रीन पेटल्स बनवणार आहोत, लाईट ग्रीन आणि डार्क ग्रीन. तुम्हाला दिसत असेल व्हिडिओ मध्ये की माझ्या रांगोळीमध्ये किती गॅप्स आहेत. जेव्हा मी सेकंड कोट घेईल त्यावेळेस तुम्ही बघा की ते गॅप सगळे फिल झालेले असतील. आपला रांगोळीचा व्हिडिओ खूप मोठा झाला होता म्हणून मी त्याला 2 पार्ट मध्ये डिवाइड केलेली आहे. हा फर्स्ट पार्ट मध्ये दाखवणार आहे. सेकंड पार्ट तुम्ही नक्की बघा आवर्जून. खूप छान दिसत आहे रांगोळी आणि तुम्हाला कळून पण जाईल की कशी आपण रांगोळी बनवलेली आहे. झटकते वेळेस फक्त काळजी घ्यायची आहे, बाकी काहीच नाही. एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी ही रांगोळी काढू शकता. लाईटच रांगोळीची शेड द्यायची आहे. एकदम जाड द्यायचे नाहीये. जाड दिले की रांगोळी झाड लागली जाते, जेणेकरून ती व्यवस्थित सुकली जात नाही. जाड लागल्यामुळे फोल्ड होत नाही. पातळच लावायची सुरुवातीची रांगोळी. कमी प्रमाणात लागली तरी चालते. आणि मला एक सांगायचं आहे की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कमेंट्स पण करा. तुम्हाला काही जर प्रश्न असतील तर तुमचे पण सबस्क्राईब हे आठवणीने करा, कारण की सबस्क्राईब करण्याचं हे लक्षातच राहत नाही. नेक्स्ट पार्ट हा नक्की बघा. दोन पार्ट मध्ये बनवलेली आहे मी ही डिझाईन. सेकंड कलर ऍप्लिकेशन करून घेते. रांगोळी अगोदर ग्लू लावून घेते आणि वरनं रांगोळी टाकते. त्याच्यानंतर मग एकदमच प्रेस करून झटकून घेईल.
हा फर्स्ट कोट कंप्लीट झालेला आहे. याला सुकायला ठेवायचा आहे ओव्हरनाईट सुकल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी रांगोळीचा सेकंड कोट दिलेला आहे. जेव्हा सुकलेला असतो पूर्ण व्यवस्थित तेव्हा सेकंड कोट द्यायचा, जेणेकरून आपली रांगोळी व्यवस्थित बसली जाते आणि ग्लू पण जास्त प्रमाणात नाही लागत, जेणेकरून मऊ होते रांगोळी. तुम्ही जर कमी गॅप ठेवून रांगोळीचा सेकंड कोट घेतलात तर तुम्हाला रांगोळी खूप जास्त प्रमाणात बसली जाते आणि ती जाड बनते. व्यवस्थित सुकवून दिल्या की ती प्रॉपर बनली जाते. चला मग पुढच्या आपण नेक्स्ट पार्टमध्ये लवकरच भेटूया. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. सबस्क्राईब चॅनेल.